कार्यकर्त्याची बाजू घेत नेत्यानं सोडली काँग्रेस, मात्र कार्यकर्ता राहिला पक्षातच। दर्यापुरातील काँग्रेसमधील राजकारणाला वेगळी ओळख। सुधाकर पाटील भारसाकडे सहकार क्षेत्रातील निवडणुकीत काय गेम करणार? दर्यापूर शहरातील काँग्रेस पक्षात गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आलाय। पक्षांतर्गत मतभेद उघडपणे समोर येत आहेत। काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुधाकर भारसाकडे यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश करत काँग्रेसला रामराम ठोकला। विशेष म्हणजे पक्ष सोडवण्यामागील कारण त्यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केलंय। काही दिवसांपूर्वी धन्वंतरी हॉस्पिटलची निवडणूक पार पडली होती। या निवडणुकीत काँग्रेसकडून डॉक्टर अविनाश ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली। मात्र काँग्रेसमधील काही पदाधिकाऱ्यांनी मनीष कोरपे यांना सहकार्य करत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात काम केल्याचा आरोप सुधाकर भारसाकडे यांनी केला होता। यामुळे डॉक्टर अविनाश ठाकरे यांचा पराभव झाल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं। पक्षातील उमेदवाराला निवडून आणण्याच्या ऐवजी काही पदाधिकारी वेगळे राजकारण करत असतील तर अशा पक्षात राहण्याचा कोणताही उद्देश नाहीये, अशी भूमिका घेत भारसाकडे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली। मात्र या संपूर्ण घडामोडीत एक वेगळं चित्र समोर आलं। ज्या डॉक्टर अविनाश ठाकरे यांच्या समर्थनार्थ सुधाकर भारसाकडे यांनी काँग्रेस नेतृत्वावर टीका करत पक्ष सोडला, तेच डॉक्टर ठाकरे दुसऱ्या दिवशी काँग्रेसच्या पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधातील आंदोलनात सक्रिय सहभागी झाल्याचे दिसून आले। यामुळे दर्यापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण आलंय। नेत्यानं कार्यकर्त्याची बाजू घेत पक्ष सोडला, मात्र कार्यकर्ता काँग्रेसमध्येच राहिला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आता रंगू लागली आहे। या घडामोडींमुळे काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद आणि आगामी राजकीय समीकरणांबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आलंय।